पाहायला मिळते आणि ही 21वी स्पर्धा आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची साई दत्त क्रीडा मंडळ पेनकरपाडा आयोजित ही स्पर्धा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस आहे। मॅच ऑन करा प्लीज, कारण मान्यवरांचा सन्मान आम्ही लगेच करणार आहोत, कारण आज भरपूर बिझी शेड्यूल असेल, रविवारचा दिवस असला तरी देखील साहेबांनी जी जबाबदारी स्वीकारली आहे की एक नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी, त्यासाठी निश्चितच भरपूर मोठं काम आहे आणि भरपूर नियोजन कार्यक्रम असल्यामुळे निश्चितच लगेचच यस लक्ष आहे आमचं सर प्लीज। मी विनंती करतोय साई दत्त क्रीडा मंडळाचे पदाधिकाऱ्यांना की प्लीज नंदू म्हात्रेजी आपण देखील या, तसेच वर्तक साहेब आहेत तर त्यांच्या शुभ हस्ते आम्ही खास सन्मान करतोय सन्माननीय खासदार राजन विचारे साहेब यांचा। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। मी साई दत्त क्रीडा मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विनंती करतोय प्लीज समोर या। मॅच ऑन आहे मात्र ही खास वेळ साहेबांनी आम्हाला दिली आणि खरोखरच आनंद आहे, कारण वर्गाच्या कार्यक्रमातून निश्चितच वेळ देणं कठीण आहे। मात्र काल भाईंचा वाढदिवस होता आणि अशी माहिती मिळाली काल बरोबर 2 वाजता साहेब भाईंच्या कार्यालयात होते आणि निश्चितच भरपूर आनंद आहे, हे प्रेम आहे, कारण लक्ष्मण जंगम साहेब इथे उपस्थित आहेत, उपजिल्हा प्रमुख, त्यांचं देखील विशेष स्वागत आम्ही या प्रसंगी करतोय। मी कांदळकर साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण लक्ष्मण जंगम साहेबांचं इथे स्वागत करूया। एक अफलातून व्यक्तिमत्व आपल्या मीरा भाईंदर परिसरातील आणि निश्चितच आपल्या राजकीय कारकिर्दीत भरपूर काही गोष्टी मीरा भाईंदरला देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलाय। वेलकम साहेब, आपलं खूप सारं स्वागत आहे साई दत्त क्रीडा मंडळाच्या माध्यमातून। राजेश सिंग साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय। नंदू म्हात्रेजी सन्माननीय अध्यक्ष आहेत साई दत्त क्रीडा मंडळाचे, त्यांच्या माध्यमातून राजेश सिंग साहेबांचा आम्ही इथे स्वागत करतोय। वेलकम साहेब। सगळे 40+ मास्टर सर आपण देखील खेळू शकता, फक्त तुम्हाला फॉर्म भरावा लागेल। जितेंद्र फाटक साहेब शहर प्रमुख इथे उपस्थित आहेत, एक अतिशय साहेब एवढ्या उखाड्यात देखील स्पर्धा होत आहेत बघा, निश्चितच कौतुक आहे या सगळ्या 40+ मास्टर क्रिकेटचं। काल मात्र एक वेगळी घटना घडली, काल संध्याकाळी जे काचट आलं होतं त्यामुळे निश्चितच क्रिकेट खेळायला वेगळी मजा आली इकडे। आणि शहर संघटिका तेजस्वी पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत, अगदी जातीनं उपस्थित असतात आणि निश्चितच मीरा भाईंदर मधील महिलांसाठीचं एक महत्वपूर्ण नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो। तेजस्वी पाटील यांचं देखील खास स्वागत नंदू म्हात्रेजी यांच्या शुभ हस्ते। थँक्यू मॅडम, राई गावातील व्यक्तिमत्व आहेत आणि निश्चितच भरपूर चांगलं काम शिवसेनेसाठी त्यांचं सुरू आहे, त्यासाठी त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा। राज्यातील ग्राहक संरक्षण कक्षाचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, सदानंद घोसाळकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय। वेलकम साहेब, आपलं देखील खूप सारं स्वागत आहे। 40+ ची मास्टरची स्पर्धा कालपासून सुरू आहे, तब्बल 23 संघ जोडलेले आहेत या 40+ मास्टर क्रिकेटमध्ये आणि 16 संघांना प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही संधी देत असतो। उपविभाग प्रमुख लोडाजी इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय। नंदू म्हात्रेजी हे सगळे स्वागत करतायत। आपण बघतोय साई दत्त क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत लोडाजी इथे उपस्थित आहेत। मॅच ऑन आहे आणि निश्चितच लोडाजी थँक्यू व्हेरी मच, आप आहे आणि साहेब नक्कीच शुभेच्छा देतील मला माहिती आहे, कारण साहेबांच्या शुभेच्छा आहेत आमच्या बरोबर। मात्र थँक्यू साहेब, अतिशय चांगला वेळ तुम्ही प्रतीत केलात आणि इथे बघा षटकार, क्या बात आहे। मान्यवरांचे राजेंद्र विचारे साहेब, प्रभाजी म्हात्रे, लोडाजी, तेजस्वी पाटील मॅडम, थँक्यू, धन्यवाद। ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं, असाच काहीसा सोहळा आपल्याला या मंचावर पाहायला मिळतोय। राजनजी विचारे साहेब, भरपूर भरगतचे कार्यक्रम आहे, भरपूर मोठी जबाबदारी आहे आणि त्यानुसार ते लगेच आपल्या पुढच्या कार्यक्रमाला पुढे सरकतायत, मात्र त्यांचं मनापासून हार्दिक आभार। मात्र त्याच दरम्यान या मैदानाच्या आतमध्ये काय काय घडलंय या गोष्टीकडे आपण लक्ष घालूया। आतापर्यंत धावा झाले त्या म्हणजे 13-11, मात्र शेवटच्या चेंडूवर राजा गरजच्या बॅट मधून आलाय षटकार। काय पॉवर आहे, डायनामिक पॉवर आहे आणि ही सगळी करामत आहे आमच्या गोळ्यांची।
आणि राजू शिंदे यांच्या वतीनं 500 रुपयाचे पारितोषिक राजाला आलंय. वेल प्लेड राजा. इथेच प्रॅक्टिस असते आम्हाला पूर्ण कल्पना आहे. मनोज पाटील यांच्या वतीनं देखील 500 रुपये आलेले आहेत. आणि परत जर मारले शशी वर्तक कडून सुद्धा 500 रुपये आलेत. 1500 रुपयाचे मानकरी. क्या बात आहे. ओ डी यू मिस्टर भारत राऊत. थँक्यू. आणि ही मेहनत आहे सकाळी सराव, त्यानंतर व्यायाम, सगळं काही, नंतर सकाळचा आहार, या सगळ्या गोष्टी मेंटेन होतो राजा. कट करण्याचा प्रयत्न होते मात्र नंदू पेडवेकर यांचा. आणि या मैदानावर रेग्युलर सराव करतोय प्रवीण गावड यांच्याकडून देखील 200 रुपये. क्या बात आहे राजा. प्रवीण गावड देखील तिथून पुढे आले की माझ्याकडून देखील 200 रुपये. 1700 रुपये राजा गरजसाठी. सगळ्यांचा आवडता व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. चांगला चेंडू आहे. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आणि यावेळेस बाद होतोय. नंदकुमार पेडवेकर भरतीच्या मार्गी. पैसे जमा झालेत. मनोजला 500 दिले, प्रवीण गावडनं 200 दिले, शशिकांत वर्तक देखील 500 देत आहेत. पैसे जमा होत आहेत. राजू शिंदे देखील 500 देत आहेत. शशिकांत वर्तक 500, मनोज पाटील 500, 1700 रुपये झालेत. म्हणजे ज्याला मारलं त्याला अर्ध द्यायला पाहिजे असं तुझं मत महेंद्र. ओके. मात्र प्रवीण गावडनं अगोदरच पैसे जमा केले तिकडे. जर महेंद्र तू जर षटकार मारला असता तुला देखील 200 रुपये प्रवीण गावड कडून. लक्ष्मण पाटील कडून देखील राजा तुझ्यासाठी 500 रुपये आलेत. नाही, महेंद्रने मारला तर प्रवीण भाऊने 200 देऊन ठेवलेत. मारला म्हणून दिलेत का? प्रवीण भाऊ मारला म्हणून दिलेत महेंद्रला. हा महेंद्र तुला मारला म्हणून दिलेत. महेंद्र तुला 6 मारला राजाने म्हणून तुला देखील 200 रुपये प्रवीण भाऊने दिलेत. चला मॅचच्या दिशेने येऊया आपण. थोडंसं मनोरंजन केलं. धावा झाल्यात फलकावर ते 11. आई आहे राजा. क्या गाणं, जबरदस्त गाणं वाजवलं आमच्या डीजेनं. नेहमी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लक्षात ठेवा व्यावसायिक 40+ स्पर्धेमध्ये हा आपला संघ टाकतोय आगरी समाजाचा. लक्षात ठेवा राजा ऑन साइडला रनवे जर आपण पाहिलं राजा यांचा तर अप्रतिम आहे. 2 धावा देखील मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 13 धावा. जो व्यावसायिक संघ म्हणजे जवळपास अनेक व्यावसायिक स्पर्धा ज्या होत आहेत त्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये आपल्या मंडळाचा देखील संघ राजा नेहमी टाकतोय. स्वतःच्या खर्चानं संपूर्ण खर्च तो स्वतः करतो राजा. बॅकफुटला चेंडूला मात्र पंच केलं गेलं. चेंडू मात्र डीप मध्ये निघून येतोय. फॉरवर्ड पॉइंट स्वीपर पॉइंट रिझर्व मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. मात्र फेकीपर्यंत 3ऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला होता आणि तो प्रयत्न कुठेतरी फसला गेला. आणखीन एक धक्का मीरा मास्टर सुटला. सुरेंद्रमध्ये देखील बाद होतो. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले नदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नाचणी. धावा झाल्यात 15. इथे मी तर म्हणेल इथे काही आवश्यकता नव्हती, कारण एक तर नंदकुमार पेडवेकर सारखी महत्वपूर्ण विकेट लवकर गेली आहे. इथून मात्र सुरेंद्र मात्रे आणि राजाला एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं त्या ठिकाणी गरजेचं होतं. ऑन साइडला आणखीन एक चांगला फटका आहे, मात्र उंची जास्त गाठतोय. मात्र डीपला प्रोडक्शन आहेत मित्र भावेश पाटील. 2 धावा देखील या फटक्यावर नक्कीच मिळतील. धावा संख्येचा वेग वाढतोय. धावा झाल्यात फलकावर त्या तब्बल 17 धावा. मीराच्या स्पर्धेमध्ये 2 संघ आमने सामने आले होते. पहिलाच मॅच होता आणि त्यावेळेस मात्र घोडदौड संघाला मीरा संघाला पराभूत केलं होतं. आपण हे चित्र पाहिलं होतं मीराच्या त्या स्पर्धेमध्ये. इथून कदाचित वेगळं प्लॅनिंग असेल मीरा टीमचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा होता, मात्र या ठिकाणी चांगला चेंडू हाताळला गेला. षटकांची समाप्ती होती. दुसरं षटक इथे पूर्ण होते. धावा संख्या फलकावर लागली गेलेली आहे ती 17.
कारण आपण मिऱ्याच्या त्या स्पर्धेमध्ये पेनकरपडा संघाला देखील पराभूत होताना पाहिलं होतं नवघरच्या अगेन्स्ट पहिला मॅच. मात्र या पेनकरपड्याच्या स्पर्धेमध्ये पेनकरपडा संघानं पराभूत केलं नवघर संघाला. धावा झाल्यात त्या 17. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 40च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल कारण राजा ज्या वेळेपासून मैदानाच्या आतमध्ये आलाय त्या वेळेपासून मात्र अग्रेसिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न वारंवार करतोय. म्हणजे कुठे काही येऊ द्या, करूया मरो, मात्र मला मोठे फटके खेळायचे आहेत. जी माझी ताकद आहे, जी माझ्यात क्षमता आहे ती या मैदानावर दाखवून देईल मी. कारण हे मैदान माझं आहे. जरी मी मिऱ्या गावातील असला तरी मात्र या मैदानावर मी रोज सराव करतोय न चुकता. त्याच्यामुळे या मैदानाचा पुरा अनुभव माझ्याकडे आहे. ते म्हणायचं गेलं तर या मैदानाचा मी राजा आहे. महेंद्र पाटीलला टेन्शन झालंय की कसा काय फटका तो राजानं मारला. धावा 17. मुकेश येतोय षटक क्रमांक 3. ऑन साईटला यावेळेस हा फटका आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये. त्या ठिकाणी मण्या मात्र चेंडूला फील्ड करतोय. म्हणायचं गेलं तर ओम ब्रह्मदेव गोडदेव टीमचे जॉन्टी रोड आहेत. म्हणे दादा जबरदस्त परफॉर्मन्स खरोखर गोडदेव संघाचा. खास करून म्हणायचं गेलं ना तर मी आवर्जून नाव घेईल निलेश पाटील यांचं. काय तो परफॉर्मन्स शुक्रवारच्या दिवसामध्ये. बॅकफुटला गेलो तो खेळण्यासाठी. आणि या खेळपट्टीवर आपण काय पाहतोय जवळपास आजचा 4था दिवस आणि जवळजवळ या खेळपट्टीवर जो खेळाडू बॅकफुटला गेलाय तो मात्र कधी यशस्वी ठरला नाहीये. लवकर बाद झालाय इतकंच म्हणू शकेल मी. कारण बॅकफुटवर गेल्यावर तितकासा जो प्रॉमिसिंग स्ट्रोक खेळता येतो तो खेळता येत नाहीये. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला मात्र खेळून काढतोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. धावा झाल्या आहेत त्या 19. साई दत्त पेनकरपडा मास्टर स्पर्धा वर्ष 6व. षटकार जर मारला राजा आणखीन तू एक तर तुला दिले जातील 5 जेली. इथे मस्तान स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. प्रयत्न तर केला होता शतरक्षकानं. भरपूर अंतर कापलं होतं झेलच्या खाली येण्यासाठी मुन्नानं. मात्र तो अंदाज घेता आला नाहीये. चेंडूच्या खाली तर आला होता मात्र चेंडू हातामध्ये सापडत नाहीये. कॅच मात्र होतोय ड्रॉप त्या ठिकाणी. 3 धावा इथे देखील मिळतील. धावा संख्येचा वेग वाढतोय. धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत त्या तब्बल 22 धावा. राजा घरात 7 चेंडू 12 धावसंख्येवर खेळतोय. जर या ठिकाणी राजानं जर 20चा आकडा पूर्ण केला ना संकेत तर मास्टर्स क्रिकेट करिअर मधली ही राजाची बेस्ट इनिंग असेल. मी विनंती करतोय सहायुक्त प्रभाकरजी म्हात्रे साहेब तुम्हाला जरा या ठिकाणी इन्व्हिटेशन आहे भाईंकडून तर आपण प्लीज जरा या. जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे साहेबांनी तुम्हाला इन्व्हिटेशन बोलवलेलं आहे. प्रभाकर म्हात्रे साहेब घोडबंदर मीरा भाईंदरचे सहायुक्त प्रभाकर म्हात्रे साहेब घोडबंदर मास्टर्स भाई बोलत आहेत तुम्हाला. धावसंख्या झाली आहे ती 23. ठाण्याचा डाण्या वाघ राजेंद्र विचारे साहेबांचं थोड्याच वेळात आगमन झालं या ठिकाणी. आणि खरोखरच यावर्षी संकेत पाटीलला म्हटलं मगाशी की 40 वर्षावरील स्पर्धा सुरू आहे मात्र ते फॉर्म भरावा लागतोय. आणि विचारे साहेबांनी देखील तेच म्हटलं की आम्ही देखील फॉर्म भरून आम्ही देखील स्पर्धा खेळणार आहोत 20 तारखेला. मात्र 40+ क्रिकेट आणि या 40+ क्रिकेटच्या विषयी जर माहिती द्यायची गेली तर नक्कीच 1 धाव आयुष्यासाठी हे फक्त मंत्र आहे या क्रिकेटचं. या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा पैसा नाही लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं काय तर आपल्या समाजाचे हे ज्या व्यक्ती आहेत हे जे खेळाडू आहेत यांचं आरोग्य सुदृढ राहावं हा मात्र प्रामाणिक प्रयत्न या 40+ क्रिकेटच्या माध्यमातून केला जातोय.
धाबा संख्या 23. परवाच्या दिवशी अक्षरशः इतकं ऊन होतं की आमच्या महेंद्रला चक्कर आली होती. धावा फलकावर. आज हवा मोठ्या प्रमाणात आहे. हवेचा वेग जर आपण पाहिला तर जी माती आहे, धूळ जी आहे ती देखील हवा सोबत घेऊन मात्र वाहत आहे या ठिकाणी. डावकुऱ्या त्याच्या बॅटरसाठी आजचा दिवस नक्कीच मी तर म्हणेन उपयुक्त आहे. बॅकफुट जाऊन चेंडूला डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी, मात्र चेंडू लागतोय तो पायावर, पॅडवर. लेग बाईचा इशारा पंच अक्षयकडून दिला जातोय. 1 धाव नक्कीच मिळेल. धावा झालेला आहे त्यामुळेच 24 धावा. प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. प्रत्येक षटकार राजासाठी 500 रुपये आहेत राजू शिंदे यांच्याकडून. प्रयत्न तर नक्कीच केला होता. पुढच्या पायाला स्लाइड दिली होती. थोडस ओझं होतं ते पुढच्या पायावर टाकलं होतं आणि इथे मात्र या चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न राजाने केला होता. एक जबरदस्त व्यक्तिरेखा आहे राजा खरं त्यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर आज जर माझ्या मनगटातील जे घड्याळ आहे हे खास त्या मीराच्या स्पर्धेमध्ये त्यांनी मला गिफ्ट म्हणून दिलं आहे. नक्कीच पुन्हा एकदा त्यांचं मी आभार व्यक्त करतोय राजा यांचं. फुल ऑफ लेंथ यावेळेस ऑफ साईडला फटका आपण पाहतोय. 1 धाव तर वेगानं पूर्ण केली. मागे प्रोडक्शन आहेत मिस्टर पंकज. या फटक्यावर देखील मिळतील 2 धावा. धावा झाल्यात त्या 26. मी म्हटलं ना या ठिकाणी जर राजानं 20 धावा जर पूर्ण केल्या ना या इनिंग मध्ये तर नक्कीच मास्टर्स क्रिकेट करिअर मधला हा एक करिअर मधली ही बेस्ट इनिंग असेल राजाची. आउटसाइड लेग स्टंप पंच वळतायत. व्हाईटचा इशारा पंचांचा. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं आहे डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल घर बसल्या देखील की गोडदोड टीमचे कुठे कुठे